अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वर्धा येथे राज्यव्यापी शेतमाल हमीदर मागणी परिषद आयोजित करण्यात आली होती। शेतमालाला हमी भावाचा कायदा करावा, शेतमालावरील निर्यातबंदी हटवा, स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतीला पूर्णवेळ वीज पुरवठा करावा, जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांना संरक्षण द्या, शेतकरी शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, कापसाला 12,000 रुपये, सोयाबीनला 10,000 रुपये, तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा यासह इतर मागण्यांना घेऊन ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेसाठी यवतमाळ वणी येथून मोठ्या प्रमाणात कॉम्रेड शेतकरी शेतमजूर सहभागी होण्याकरता वर्धा येथे निघाले होते। अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज वर्धा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिषद त्या ठिकाणी होते आहे। हमी भावाचा कायदा झाला पाहिजे। अरे मग हिरो कॅमेरा हे येईल। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज वर्धा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिषद होते आहे। विशेषतः हमी भावाचा कायदा या देशाच्या मोदी सरकारने करावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा मागच्या अनेक वर्षापासून सतत आणि सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष करते आहे। परंतु मोदीचं सरकार शेतकऱ्यांच्या या मागण्याकडे डोळेझाक करते आहे आणि म्हणून आम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा वर्धा येथे किसान सभेच्या वतीने शेतमाल हक्क परिषद ही परिषद घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी विदर्भातील संपूर्ण शेतकरी येणार आहे आणि त्या ठिकाणी मागण्या करून आपल्या मागण्याचा ठराव त्या ठिकाणी करणार आहे। अखिल भारतीय किसान सभा सतत आणि सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष करून या देशाच्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी म्हणून झुकवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करत आहे। परंतु मोदीचं सरकार या देशातल्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे डोळेझाक करते आहे आणि म्हणून आम्ही आता निर्वाणीचा इशारा या ठिकाणी देण्यासाठी निघालेला आहोत की शेतकऱ्यांच्या मागण्या येत्या काळामध्ये आपण पूर्ण केल्या पाहिजे। MSPचा कायदा म्हणजे हमी भावाचा कायदा आपण केला पाहिजे, नाहीतर आता या देशाच्या सत्तेतून आम्ही तुम्हाला हुसकावून लावू, हाकलून लावू अशा पद्धतीचा निर्धार करण्यासाठी आम्ही संपूर्ण शेतकरी त्या वर्धेला जातो आहे। यवतमाळ जिल्ह्यातून जवळजवळ 27-28 वाहनाचा ताफा आम्ही या ठिकाणून घेऊन त्या ठिकाणी वर्धेला चाललेलो आहोत आणि जनतेला आणि शेतकऱ्यांना आम्ही या परिषदेमधून आवाहन करणार आहोत की हे मोदीचं सरकार, हे भाजपचं सरकार आता आपल्या बाजूने कायदे करणार नाही, आपल्या बाजूने निर्णय घेणार नाही आणि आपल्याला आपले हक्क देणार नाही। म्हणून या निवडणुकीमध्ये मोदीच्या सरकारचा पराभव करा आणि आपले देश, संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं अशा रीतीचं आव्हान या परिषदेमधून आणि या जिल्ह्यामधून आम्ही आणि वणीच्या या परिसरामधून करतो आहे।